कोल्हापूर जिल्ह्यातल्या अतिपावसाच्या दुर्गम डोंगराळ भागात ऊस शेती फायदेशीर ठरत नाहीये। अतिपावसाबरोबर वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाते। त्यामुळे इथं बागायती पिकं घेण्याचे धाडस शेतकरी करत नाहीये। यावर पर्याय म्हणून कृषी विभागानं गोदरेज कंपनीसोबत मिळून या भागात तेलतळाच्या करार शेतीला प्रोत्साहन देण्याचं धोरण अवलंबलंय। चंदगड तालुक्यातल्या इब्राहिमपूर गावातल्या दिनकर देसाईंनी वन्य प्राण्यांना कंटाळून अखेर तेलतळ लागवडीचा निर्णय घेतलाय। यापासून त्यांना एकरी किमान लाख रुपयांचा नफा मिळणार आहे। त्यांच्या 2 एकरातल्या तेलतळ पिकाची पाहणी करण्यासाठी आज आपण कोल्हापूर जिल्ह्यात जाणार आहोत। दिनकर देसाईंचं 10वी पर्यंत शिक्षण झालंय। शिक्षणानं त्यांनी एसटी महामंडळात नोकरी केली। नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर मात्र त्यांनी आपल्या घरच्या शेतीत गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली। अनेक वर्षांपासून या शेतीतून फारसा नफा मिळत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं। चंदगड तालुका अतिपावसाचा भाग असल्यानं इथं ऊसाचं पीक करणं फारसं फायदेशीर नव्हतं। अशात जंगली प्राण्यांचा उपद्रव जास्त असल्यानं फळं किंवा भाजीपाल्याची पिकं घेणं देखील शक्य नव्हतं। अशा वेळी देसाईंनी कृषी विभागाच्या मदतीनं तेलतळाच्या लागवडीचं नियोजन केलं। मी एस टीमध्ये 40 वर्ष 6 महिने 13 दिवस नोकरी केली। व्यवसाय शेती नोकरी संपल्यानंतर त्याच्यानंतर माझी 5.5 एकर जमीन आहे, 2-2.5 एकर ऊसाची। पण सध्याच्या परिस्थितीत ऊसाचं जे पीक आहे हे अतिशय परिस्थिती म्हणजे तोडणी वगैरे हे वेळेत होत नाही, मजूर मिळत नाहीत। त्याच्यामुळं आणि इथं होणारा रानटी जनावरांचा त्रास हे एकदम 70-80 टनावरचं 20-25 टनावरती येऊन पोचलं। त्याच्यानंतर हा मी निर्णय घेतला पाम तेलाचा। हे पाम तेल लावून आज जवळजवळ मला 4 वर्ष पूर्ण झाले, 4 वर्ष 2 महिने पूर्ण झालेले आहेत। देसाईंनी आपल्या 5 एकर जमिनीपैकी 2 एकर क्षेत्रावर मार्च 2011 मध्ये तेलतळाची लागवड केली। 2 फूट बाय 2 फूट अंतराच्या खड्ड्यात रोपांची लागण केली। 2 रोपात 9 मीटर बाय 9 मीटर बाय 9 मीटर असं त्रिकोणी पद्धतीने अंतर ठेवलंय। 2 एकरात 114 रोपांची लागवड करण्यात आली आहे। लागवडीवेळी आणि नंतर रासायनिक खतांचे डोस देण्यात आले। या रोपांना दर 10 दिवसांनंतर पाणी दिलं जातं। ज्यावेळी ऊसाचं पीक रानटी जनावरांपासून संपलं, रात्रंदिवस रानटी जनावरं ऊसात येऊन खात होती, त्याच्यामुळे ऊसाचं उत्पन्न एकदम घटलं। 70-80 टनाचं उत्पन्न 20 ते 25 टनावरती आलं। त्याच्यानंतर पर्याय पीक म्हणून मला साठविलकर नावाचे साहेब एक पाम तेलाचे अधिकारी भेटले आणि त्यांनी मला ही माहिती दिली आणि त्यांच्या माहितीनुसार हे पीक मी केलेलं आहे आणि त्या पिकात आत्ता सध्या तरी मी समाधानकारक आहे। यंदा जानेवारी 2015 मध्ये तेलतळ काढणीसाठी तयार झालेत। पहिल्यांदा 38 किलो उत्पादन त्यांच्या हाती आले। गेल्या 5 महिन्यात जवळपास 3 टन उत्पादन निघाले। याची खरेदी गोदरेज ॲग्रोवेट कंपनीने केली आहे। यापासून त्यांना प्रति किलो 6.5 रुपयांचा भाव मिळालाय। तेलतळापासून एकरी किमान लाख रुपयांच्या नफ्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। मार्च 2011 मध्ये पिकाची पाम तेलाची लागण केली। त्याच्यानंतर त्याची देखभाल केल्यानंतर आता माझं त्याचं उत्पन्न चालू झालेलं आहे। याच्यासाठी मशागत पहिल्यांदा खड्डे मारून खड्ड्यात थोडंसं शेणखत टाकून पोटॅश फॉस्फेट युरिया वरखत टाकून त्या झाडांची लागण केली। त्याच्यानंतर दर 3 महिन्यात त्याला खताचे डोस ठरल्या ह्याच्याप्रमाण देत आलेलं आहे। पाण्याचं नियोजन आळी करून 10ची मोटर माझी नदीकाठाला आहे, त्या मोटरीचं पाणी मी दर 10 दिवसात एकदा देत असतो। आज महाराष्ट्रात तेलतळाला जो भाव मिळतोय त्यापेक्षा शेजारच्या राज्यांमध्ये हा भाव प्रति किलो 10 रुपयांपर्यंत जास्त मिळतोय। त्यामुळे सरकारनं तेलतळास चांगला हमीभाव द्यावा अशी देसाईंची मागणी आहे। लागण केल्यानंतर ऊसाचं 3 वर्ष पीक घेतलं आहे। पहिल्या वर्षी 34 टन ऊस झाला, दुसऱ्या वर्षी 28 झाला, तिसऱ्या वर्षी 14 टन झाला। त्याच्यात थोडं आल्याचंही उत्पन्न घेतलेलं आहे। मला लागण झाडं केल्यानंतर कृषी विभागाकडून 16,800 रुपये अनुदान मिळालं। मला 3 वर्षापर्यंत झाडांना सर्वसाधारण 20,000 रुपये खर्च आलेला आहे। देसाईंनी तेलतळ रोपांची लागवड केल्यानंतर 3 वर्षांपर्यंत त्यात ऊस आणि आल्याचं आंतरपीक देखील घेतलंय। या काळात त्यांचा तेलतळावरील खर्च वसूल झाला असून चांगली कमाई देखील करता आली आहे। सध्याच्या परिस्थितीत ह्या भागाचा जर विचार केला तर ऊस, भात, नाचणा मजूर मिळत नाहीत, लोक म्हणजे कामासाठी मजूर मिळत नाहीत। त्याचा जर विचार केला तर हे पाम तेल हे पीक घेणं एकमेव अगदी चांगल्या प्रकारचं पीक आहे।
तेलताड लागवडीपासून ते काढणी आणि विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर गोदरेज कंपनी आणि कृषी विभाग शेतकऱ्यांना मदत आणि मार्गदर्शन करतात। त्यामुळे तेलताडाची करार शेती आता अतिशय सोपी झाली आहे। गोदरेज कंपनीमार्फत शेतकऱ्यांना दर महिन्यातून एकदा शेतावरती व्हिजिट दिली जाते आणि मार्गदर्शन केलं जातं। ह्या पिकामध्ये मशागत कमी असते, देखभाल कमी आहे, मार्केट शोधायची गरज नाही आणि शेतकऱ्यांच्या शेतावरतीच फळं विकत घेतली जातात, वजन करून घेतलं जातं, पावती दिली जाते आणि शेतकऱ्यांचं पेमेंट जे आहे ते त्यांच्या बँकेत अकाउंटवरती दर महिन्यातून एकदा जमा केलं जातं। त्यामुळे शेतकऱ्यांना पैशासाठी कुठेही हेलपाटे मारावे लागत नाही। तेलताडाच्या पिकांना जनावरांचा फारसा उपद्रव नाही, तसंच एकदा लागवड केल्यानंतर हे पीक किमान 30 वर्षांपर्यंत उत्पादन देतं। यापासून खाद्यतेल बनत असल्यानं त्याला चांगला हमीभाव देखील मिळतोय। त्यामुळे तेलताड लागवड फायद्याची ठरेल असा विश्वास यंत्रणेला वाटतोय। तर तेलताड लागवड आपण महाराष्ट्रामध्ये 3 जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सुरुवात झालेली आहे। तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली या 3 जिल्ह्यामध्ये याची लागवड होत आहे। गोदरेज कंपनीतर्फे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाबरोबर सामंजस्य करार झालेला आहे। या कराराअंतर्गत कंपनीतर्फे शेतकऱ्यांना रोपं पुरवली जातील, तांत्रिक मार्गदर्शन दिलं जाईल आणि फळं विकत घ्यायची हमी दिली जाईल आणि नंतर फळांचं उत्पादन चालू झाल्यानंतर फळांच्या प्रोसेसिंगसाठी तेल कारखाना पण कंपनीतर्फे काढण्यात येणार। 0.80 हेक्टरवर त्यांची लागवड केलेली आहे। त्यांना आपण शासकीय योजनेतून दर हेक्टरी 45,000पर्यंत अनुदान देतोय प्रत्येक शेतकऱ्याला आणि प्रोत्साहनपर बाबीसाठी म्हणजे आंतरपीक असेल, ठिबक सिंचन असेल, बोर असेल किंवा गांडूळ युनिट उभा करायचा असेल त्यांना, तर त्या बाबीसाठी पण प्रोत्साहनपर बाबीसाठी अनुदान देतो। असं एकूण हेक्टरी जवळजवळ 1,13,000पर्यंतचं अनुदान आपण त्यांना देतोय। त्यामुळं या पश्चिम भागाच्या शेतकऱ्यांसाठी ही अतिशय उपयोगी अशी तेलताड लागवड योजना आहे। दिनकर देसाईंनी डोंगराळ भागातल्या शेतीत केलेली तेलताडाची लागवड अनेक शेतकऱ्यांना शाश्वत मार्ग दाखवेल यात शंका नाही। राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर।